आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील वळई येथील गोंदवले विरळी रस्त्यावर हॉटेल सर्वलिंग येथे बेकायदेशीररित्या दारू विक्री होत असल्याचा आरोप होत असून या प्रकाराबाबत संबंधित यंत्रणेकडून तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। सदर हॉटेल मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारींची पडताळणी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। महामार्गालगत असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे परवानगीशिवाय दारू विक्री होत असल्याचा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा गंभीर विषय असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। संबंधित पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होतीये। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली होत असल्याची चर्चा आहे। महामार्गालगत असल्याने या ठिकाणी विविध भागातील वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, त्यामुळे बेकायदेशीर दारू विक्री होत असल्यास त्याचा कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मसवड पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे या प्रकरणाची सखोल चौकशी करून वास्तव समोर आणावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। जर संबंधित ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचं निष्पन्न झालं तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग काय भूमिका घेणार याकडे मान तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।